मित्र हो, बऱ्याच मित्रांचे मला मेसेज आले होते की सर आमचं ग्राउंड तर जबरदस्त चालू आहे, फक्तच की सर अभ्यासाचं थोडंसं नियोजन सांगा. मी गेली 1-2 वर्ष झाला अभ्यास करतोय पण माझा स्कोर पण वाढत नाही आणि काही नवीन मुलं होते, सर आता आमच्याकडे सुद्धा वेळ नाहीये, तर कमी कालावधीमध्ये आम्ही अभ्यास कशा पद्धतीने केलं पाहिजे. मित्रांनो, याच्यामध्ये जी जुनी मुलं आहेत आणि नवीन मुलं आहेत, ह्या दोन्हीसाठी सुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला मी एका चांगल्या डायग्रामच्या माध्यमातून मी तुम्हाला समजावून सांगतो. मित्रांनो, आपल्याला आहेत टोटल सब्जेक्ट किती 4 आहेत. ह्याच्यामध्ये पहा, तुम्हाला अंकगणित आहे, बुद्धिमत्ता आहे, नंतर इकडे मराठी व्याकरण आहे आणि आपला जीएस असतो मित्रांनो, बरोबर आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला हे डायग्राम काढलेला आहे. टोटल प्रत्येकाला 25चा वेटेज असतो. काही ठिकाणी म्हणजे तो वेटेज बदलला जातो मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला जे अभ्यास आहे ते पण प्रॉपर करावं लागतं. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जे 25-25चं जे काही आता तुम्हाला वेटेज दिलेलं आहे, याच्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता आणि व्याकरण हे मित्रांनो आतापर्यंत असं झालंय की कधीच बदललं नाही, जे आहे तेच येतंय. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त मी जे आता डार्क केलं आहे, या डार्कला सोडून तुम्हाला बाकीचं जे आहे ह्याच्यावर जास्त फोकस करायचा आहे. उगाच फापट पसारा तुम्हाला वाचत बसायचं नाही. आणि राहिला विषय, आता तुम्ही म्हणत असेल की सर ह्याच्यामध्ये आम्हाला जे बाकीचं राहिले त्याच्यावर अभ्यास करायचा नाही का? मित्रांनो, त्याचा पण करायचा आहे, पण तो कशा पद्धतीने करायचा आहे. हे जो 25% राहतो जीएस, जीएस मध्ये बरेच सब्जेक्ट येतात, जवळपास तुमचे 10-11 सब्जेक्ट याच्यामध्ये इन्क्लूड असतात. त्यामध्ये जर म्हणायला गेलं तर तुम्हाला जनरल नॉलेज असतात, नंतर इतिहास असतं, भूगोल असतं, कॉम्प्युटरवरचे असतात, सायन्सवरचे असतात, हे बरेच प्रश्न असतात. त्याच्यामुळे तुम्हाला हे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला तुमचे जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर असतात त्याच्यामधून तुमचं होऊन जाते. आणि त्यामुळे तुम्हाला जर स्कोरिंग करायचं असेल तर हे जे बाकीचे जे 3 सब्जेक्ट आहे, टोटल 75%चा जो अभ्यास आहे तुमचा मित्रांनो, इथे कव्हर केला तर 75 पैकी 70 मार्क तुम्हाला इथं पडणं गरजेचंच आहे. आणि राहिला विषय 25 पैकी जरी तुम्हाला 20 जरी आले तिथं मार्क, हे 70 आणि 23 90 मार्क तुम्हाला आरामात. आणि कुठल्याही जिल्ह्यात इकडे ग्राउंडला 45 झालं, कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भरा, तुमचं 100% सिलेक्शन आहे मित्रांनो. अशा पद्धतीने तुमचं अभ्यासाचं नियोजन करा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर फॉलो करून घ्या, कारण की माहिती आपण अशीच महत्वपूर्ण टाकत असतो. जय महाराष्ट्र.